इयत्ता चौथीचे विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आवेदनपत्र कसे भरायचे मोबाईलवरती ते पाहणार आहोत. सर्वप्रथम गुगलचा क्रोम ब्राउझर आपण ओपन करा. त्या ठिकाणी परीक्षा परिषदेची वेबसाईट PUPPSS टाईप करा आणि सर्च करा. तुम्हाला विंडो ओपन होईल. चौथीवरती क्लिक करा. त्यानंतर स्कूल लॉग इन, शाळा लॉग इनवर क्लिक करा. आपले शाळेचं रजिस्ट्रेशन पेमेंट शुल्क भरून पूर्ण झाले असेल, तुम्हाला UDIS कोड आणि पासवर्ड तुमच्या ईमेलला मिळाला असेल, तो त्या ठिकाणी एंटर करा. अशी विंडो ओपन होईल. सुरू ठेवा. याप्रमाणे तुम्हाला विंडो दिसेल. वरती 3 रेषावरती क्लिक करा. इयत्ता चौथी PSE यावरती बाणावरती क्लिक करा. 2 ऑप्शन दिसतील, रजिस्ट्रेशन, फी पेमेंट. प्रथम आपण रजिस्ट्रेशन पाहू. रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. तुम्हाला एक संदेश प्राप्त होईल. त्यासाठी येस करा. तुमच्या शाळेचे नाव, UDIS नंबर दिसेल, माहिती दिसेल. विद्यार्थ्याचा आवेदनपत्र क्रमांक ॲटोमॅटिक जनरेट होईल. पहिल्यांदा तुम्हाला विद्यार्थ्याची स्वाक्षरी आणि फोटो 100 KB पर्यंत अपलोड करायचा आहे. त्यासाठी कोऱ्या कागदावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकून त्याखाली काळ्या पेनने विद्यार्थ्याची सही घ्यावी व त्याची साईज 100 KB पर्यंत होईल एवढी आपल्या मोबाईलवर सेव्ह करावी. यामध्ये भरणारी जी माहिती आहे ती सर्व इंग्रजी कॅपिटल अक्षरामध्ये भरावी. मराठी वगैरे भाषेचा वापर करू नये. सर्वप्रथम आडनाव, नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, ज्या ठिकाणी स्टार आहे ती माहिती भरणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर आहे विद्यार्थ्याचे जेंडर, तो दिव्यांग आहे का, असलेच तर लेखनिकाची आवश्यकता आहे का. जन्मतारीख निवडताना खाली सिलेक्ट बटनावर क्लिक करा आणि तुम्ही वर्ष आणि साल निवडून जन्मतारीख निवडू शकता. महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, येसवर क्लिक करा. विद्यार्थ्याचा आधार नंबर टाका. त्यानंतर आरक्षण कोणती कॅटेगरी आहे ती टाका. परीक्षेचे माध्यम टाका. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम टाका. यामध्ये आपण सर्वजण महाराष्ट्र शासनाचा आपण निवडलेला आहे तेच येणार. पालकांचे उत्पन्न 1 लाखपेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे. जर 1 लाखापेक्षा कमी असेल तर तलाठ्याचा, तहसीलदाराचा पालकाचा उत्पन्नाचा दाखला आपल्या संग्रही ठेवा. 1 लाखापेक्षा जास्त असेल तर ठेवण्याची गरज नाही. पालकांचा मोबाईल नंबर, ईमेल ID हा ऑप्शनल आहे. दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. आणि शेवटी फॉर्म सेव्ह करा. फॉर्म सेव्ह झाल्यानंतर दुसरा फॉर्म ओपन होतो किंवा 3 रेषेवरती ते टच करा. रजिस्ट्रेशन टॅबवर पुन्हा जावा. पुन्हा आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची या प्रकारे माहिती भरू शकतो. सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा 3 रेषेवरची टच करा. फी पेमेंट ऑप्शनवरती जावा. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथं चेकबॉक्स दिसेल. खाली विद्यार्थ्यांची यादी येईल. चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर सर्व विद्यार्थी सिलेक्ट होतील. जो विद्यार्थी सिलेक्ट करायचा नाही त्याचा चेकबॉक्स काढला तर त्याची फी जाणार नाही. मेक पेमेंटवर जावा. आपल्या मोबाईलमध्येच गुगल पे, फोनपे ओपन होतं आहे, त्यावरती पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल मेसेज येईल आणि तुमच्या मेलला तो जाईल. तसेच ज्या मुलांचे पेमेंट होईल त्या मुलांनाच परीक्षेला बसता येईल. अशा प्रकारे आपल्या चौथीच्या विद्यार्थ्यांची माहिती मोबाईलवरती भरू शकता. धन्यवाद.